संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी स्पेशल हवंय का? अहो तर काळजी कशाला करता? आज बनवूया एक अशी रेसिपी जी बनवायला एकदम सोपी पण खायला तितकीच चटकदार लागते. बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून एकदम मऊ. तर हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. आज बनवूयात कोथिंबीर वडी. चला तर मग आता पटकन सुरुवात करूयात आपल्या कोथिंबीर वडीला. त्यासाठी आपण 2 जोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये घातलेली आहे हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट करून. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे लाल तिखट, त्यानंतर 1 चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा हळद, त्यानंतर आपण घालणार आहोत 3 चमचे तीळ, थोडंसं हिंग आपल्याला याच्यात घालायचंय आणि त्यानंतर चवीनुसार मीठ. आता हे सगळे मसाले आता आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचे, म्हणजे मसाल्याची चव आपल्या कोथिंबीरीला छान येईल. त्यानंतर आता आपण इथे घालायचं आहे 2.5 कप बेसन पीठ, म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ आपण इथे घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे अर्धा कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे 3 चमचे तांदळाचं पीठ. आता आपण हे पीठ घातल्यानंतर हाताने याला छान एकजीव करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथे गरजेनुसार याच्यामध्ये पाणी घालायचंय आणि आपल्याला हे संपूर्ण मिश्रण छान असं मळून घ्यायचंय. इथे लक्षात ठेवायचंय आपल्याला एकदम पाणी याच्यामध्ये घालायचं नाहीये. गरजेनुसारच पाणी आपल्याला याच्यात ॲड करायचंय. तुम्ही बघू शकता आता आपलं पीठ आणि कोथिंबीर छान एकजीव झालेले आहेत. त्याचा छान आपण गोळा मळून घेतलेला आहे. त्यावरती आता आपण थोडंसं तेल घातलेलं आहे आणि ते तेल आपण या पिठाला लावून घेणार आहोत, म्हणजे हे पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही. तुम्ही अशा प्रकारे बघू शकता आपण तेल लावलेलं आहे. आता आपण या पिठाचा एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि आपण आता हातावरती त्याची अशी वळकुटी तयार करून घेणार आहोत. अशाच प्रकारे आपण सगळ्या पिठाच्या वळकुट्या करून घ्या. तर अशा सोप्या आणि घरगुती रेसिपींसाठी द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण त्यामुळेच आपले व्हिडिओज इतरांपर्यंत पोहोचायला मदत होते. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा. दर मंगळवारी आणि शुक्रवारी आपले नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येत असतात. तर आता आपण हे सगळ्या पिठाच्या वळकुट्या करून घेतलेल्या आहेत. तोपर्यंत आपण इथे एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्यावर आपण चाळणी ठेवली आहे, ज्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण ज्या केलेल्या वळकुट्या आहेत त्या सगळ्या या चाळणीवरती ठेवूयात आणि झाकण ठेवून याला एक 10 ते 15 मिनिटासाठी आपण उकडून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता एक 10 ते 15 मिनिटानंतर आपली कोथिंबीर वडी छान शिजलेली आहे. आता आपण या वळकुटीच्या छान अशा वड्या पाडून घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या किंवा मोठ्या वळकुट्या बनवू शकता. आता आपण या सगळ्या वड्या करून घेतलेल्या आहेत. तोपर्यंत आपण इथे तेल गरम करायला ठेवलं होतं. मध्यम आचेवरतीच आपल्याला आता ह्या सगळ्या वड्या छान तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या कुरकुरीत होतील बाहेरून आणि आतमधून छान मऊ अशा राहणार आहेत. तुम्ही बघू शकता आता आपण या सगळ्या वड्या या तेलामध्ये घालणार आहोत आणि दोन्ही बाजूनी छान खरपूस होईपर्यंत याला आपल्याला मंद आचेवरतीच तळून घ्या. तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी आता आपण वडी छान तळून घेतलेली आहे आणि कसला भारी रंग आलेला आहे आपल्या वडीला आणि दिसायला जितकी ती सुंदर आहे तितकीच चवीला ती अप्रतिम झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा ही वडी नक्की ट्राय करा आणि आम्हालाही सांगा ही वडी कशी वाटली, कारण घरगुती आणि चविष्ट पदार्थांची ओळख म्हणजेच द फ्लेवर मराठी. धन्यवाद.